महाराष्ट्रात कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय. नाशिकचा हा भोंदू बाबा फक्त महिलांनाच ब्लॅकमेल करत नव्हता, तर तो राज्यातल्या मंत्र्यांनाही वश करत होता. आणि आता प्रश्न असा उपस्थित झालाय की सरकारी तिजोरीतून या बाबाच्या मंदिराला 1.5 कोटी रुपये निधी गेला का? आणि गेला तर तो कोणाच्या आशीर्वादाने? या चंद्रकांत पाटलाच्या राजीनाम्याची मागणी का होत आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. अशोक खरात नाशिकमधील एक बाबा, पण हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. पण ते त्यांच्या कर्तृत्वासाठी नाही, ते फक्त काळ्या कारनाम्यांसाठी. या बाबावर महिलांशी गैरवर्तनाचे गंभीर आरोप आहेत. 35 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पण एवढंच नाही, हा बाबा केवळ भाविकांना फसवत नव्हता, तर तो राज्यातील मोठ्या नेत्यांसोबत उठबस ठेवत होता आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत होता. हे उघड झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली. आता इथे येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अशोक खरात यांच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी सरकारने तब्बल 1,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी 2 मंत्रालयाकडून दिला गेला, त्यात पर्यटन मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालय. निधी दिला ती तारीख आहे 31 मार्च 2018. तेव्हा पर्यटन मंत्री होते जयकुमार रावल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते चंद्रकांत पाटील. आता विचार करा, ज्या माणसावर गंभीर आरोप आहेत त्याची पार्श्वभूमी सुद्धा संशयास्पद आहे. त्याच्या मंदिराला एवढा मोठा सरकारी निधी कसा काय मिळाला? हा प्रश्न आता थेट मंत्र्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धांगेकर यांनी हे प्रकरण सोशल मीडियावर आणलं आणि थेट चंद्रकांत पाटलावर निशाणा साधला. धांगेकर म्हणाले की भोंदू बाबा अशोक खरात आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जवळचे आर्थिक संबंध आहेत. मी तुम्हाला निधी देतो, तुम्ही माझं काळ्याचं पांढरं करून द्या, अशा स्वरूपाची ही देवाणघेवाण होती. धांगेकरांनी फक्त आरोपच केले नाही, तर ते थेट राजीनाम्यांची मागणी सुद्धा करत आहेत. ते म्हणाले चंद्रकांत पाटलांना मंत्रिपदावरून हटवलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा. एवढंच नाही, तर धांगेकरांनी पुण्यातील एका खासदाराचंही नाव या प्रकरणाशी जोडलं आहे. आता या आगीत काँग्रेसनेही तेल ओतलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे प्रकरण आणखीन वेगळ्या उंचीवर नेलं आहे. सपकाळ म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही या भोंदू बाबासोबत फोटो आले आहेत आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्री होण्यासाठी याच बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती आहे. हे ऐकून अनेकांना धक्का बसला. पण सपकाळ इथेच थांबले नाही. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं. ते म्हणाले भोंदू बाबाचे सगळे कारनामे मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यापासून माहीत होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्याचे खराची संबंध असल्याने माहिती असून देखील फडणवीसांनी कोणतीच कारवाई केली नाही. हे प्रकरण आता फक्त भोंदू बाबाच्या अटकेपुरतं राहिलं नाही. एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे काँग्रेस, दोन्ही विरोधी पक्षांनी एकाच मंत्र्यावर बोट ठेवलं आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते. राज्यातील महायुती सरकारमध्ये ते त्यांचं महत्त्वाचं पद सांभाळतात. त्यांच्यावर झालेले हे आरोप केवळ त्यांच्यापुरते नाही, तर संपूर्ण महायुती सरकारसाठी डोकेदुखी वाढवणारे आहेत. सध्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोपावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. ते कधी बोलतात आणि काय बोलतात हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. पण प्रश्न हा आहे की ज्या माणसाचे चारित्र्य संशयास्पद होते त्याच्या मंदिरासाठी सरकारी पैसा का गेला? मंत्र्याचे त्या बाबाशी नक्की कसले आणि कुठले संबंध होते? जर 6 महिन्यापासून सत्ताधाऱ्यांना माहिती होती तर कारवाई का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तर मिळणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा का? तुमचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.